शकतो, अटक करू शकते का, असं काही चर्चा होईल का? नाही नाही, आता तुम्ही गुन्हे मागे घेतो म्हणले तरी घेतले नाही, मग शक्यता का असू नाही, पण त्यांना ते एवढं सोपं जाणार नाही. करू द्या, मी तयार आहे ना, मी कुठं भेटतोय मध्ये जायला. त्यांना मराठा समाज कळून त्यावेळेस काय असतो ते. गृहमंत्र्यांपेक्षा पोलीस मोठा असूच शकत नाही, असूच शकत नाही. तो का जाणून बुजून करतो? सरकारने सांगितलं गुन्हे मागे घेणार आहेत, तरी तुम्ही का अटक करता आमचे लोक? हा मूळ प्रश्न आहे. याचा अर्थ काय? तुम्ही कोणता डाव टाकलाय आमच्यावरती? तुम्हाला परवडायचे नाही डाव, तुम्ही टाकताल, अटक होत, आम्ही बाहेर येतोच, पण पुढचे डाव अवघड राहतील. याचा सुद्धा गांभीर्यानं सरकारनं घेणं गरजेचं आहे. सरकार तुमच्यावर कारवाई करू शकतो, अटक करू शकते का, असं काही चर्चा होईल का? नाही नाही, आता तुम्ही गुन्हे मागे घेतो म्हणले तरी घेतले नाही, मग शक्यता का असू नाही, पण त्यांना ते एवढं सोपं जाणार नाही. करू द्या, मी तयार आहे ना, मी कुठं भेटतोय मध्ये जायला. त्यांना मराठा समाज कळून त्यावेळेस काय असतो ते. मला कधीही अटक होऊ शकते, मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटलांनी सरकारवर गंभीर आरोप केला. पुढील 2 दिवसात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल जे करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्यात यावे असा इशारा जरांगे पाटील यांनी काल जालन्यातून सरकारला दिलेला आहे. त्यांनी आज सकाळी TV 9शी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे की मला कुठल्याही क्षणी अटक करू शकतात, पण मला जर का अटक केली तर मराठा काय करेल हे सरकारला माहिती नाही. मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरू करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलेला आहे. आणि हा विशेष म्हणजे पुढील 2 दिवसात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे मागे घेण्यात यावे असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. तर याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मला अटक केल्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. मात्र माझा मराठा समाज सावध आहे. तसंच अटकेला मी घाबरत नाही, भीत नाही. मी कितीही वेळ आतमध्ये बसायला तयार आहे. अटक केल्यावर मी आतमध्येच उपोषण सुरू करीन. जेलमध्ये मी जेवण करणार नाही आणि त्यांना दाखवून देईल की जेलच्या भिंतीवरून उडी मारेल. मी आतमध्ये जाऊ शकत नाही. मराठा समाजासाठी मी जीव द्यायला तयार असल्याचं जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर ते पुढे म्हणाले की संपूर्ण 6 कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार आहे. आंतरवाली सराटीमधील प्रकरणात लोकांना का अटक केली? एकालाही अटक करणार नसल्याचा शब्द दिला होता. तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं देखील सांगण्यात आलेलं होतं, पण गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही आहेत. अटक करायचं काय कारण आहे? न्यायालयीन कोठडी झाल्यावर पोलीस कोठडी कशी काय देता येते? त्यामुळे आम्हाला अटक करण्याची शक्यता आम्हाला आता वाटते आहे, पण यासाठी आम्ही तयार आहोत. पोलिसांना अटकच करायची असेल तर मग संपूर्ण 6 कोटी मराठा बांधवांना अटक होण्यासाठी तयारी आहे. अटकच पाहिजे असेल तर सर्वांना अटक करा. आम्हाला कधीच सोडणार नाही का? मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा होणार आहे का? यासाठी आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे का? तुम्हाला थोडी तरी काही वाटलं पाहिजे. महिलांचे डोके फुटल्यात, त्याबद्दल थोडी तरी माया असली पाहिजे आणि त्यालाच सरकार म्हणतात, असं यावेळेस मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे. तर न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का असा सवाल उपस्थित केला जातो आहे. आंतरवाली सराटीतील पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला आणि दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे याला झालेल्या अटकेनंतर आधी न्यायालयीन आणि त्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान अंबड न्यायालयाने दिलेल्या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलीस आणि न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून ऋषिकेश बेदरे याला आज अंबड न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यामुळे न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कुणाच्या दबावाखाली येऊन शासनाने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही आणि असं जर का शासनाने केलं, आम्हाला आरक्षण जर दिलं नाही तर कोट्यावधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचं हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेला आहे. अंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतले गेलेले नाही आहेत.
कुणालाही अटक करणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आणि आता लोकांना अटक केली जाते. हे सगळं कुणाच्या दबावाखाली येऊन शासन करत आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण जर दिलं नाही तर कोट्यवधी मराठे हे मुंबईत धडकतील आणि शांततेचं हे आंदोलन तुम्हाला खूप जड जाईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत 17 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे आणि अशी माहिती त्यांनी यावेळेस दिलेली आहे. ते पुढे म्हणाले की शहरातील पांजरपोळ मैदानावर शुक्रवारी जरांगे पाटील यांची सभा झाली. धनगर आरक्षणाबाबत ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. ज्या जाती ओबीसीत आहेत त्या जातीवरही त्यांनी अन्याय केलेला आहे आणि अशी टीका त्यांनी यावेळेस केलेली आहे. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. आता आम्ही दंड आणि मांड्या थोपटलेल्या आहेत. लेकरांच्या न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाऊ, मुंबईत येऊ, पण उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलेला आहे आणि 32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलेले आहेत. त्यामुळे कुणीही उग्र आंदोलन करू नये. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे. तर अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात गुन्हे दाखल झालेले आहे ते मागे का घेतले नाहीत? कुणालाही अटक करणार नाही असं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आणि आमच्या लोकांना आता अटक करतायत. MCR मिळालेला असता PCR कसा काय घेतला आहे? आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केलं आहे? या प्रश्नांची उत्तरं शासनाने द्यायला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सभेत केलेली आहे. त्यांनी नारायण कुचे यांच्यावर देखील हल्लाबोल केलेला आहे. जरांगे पाटील यांनी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान मध्यस्थीसाठी तुम्हीच आले होते ना, परंतु त्यांना 2 नावे कुणी दिली? बीडमधील मराठा बांधवांना संजय मुंडे गुंतवत असल्याचं आमदार कुचे यांनी फोनवर मला सांगितलं होतं असा आरोप त्यांनी यावेळेस केला आणि MCRचा PCR तुम्ही दोघांनी करायला लावला असा संशय आल्याचंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. सभास्थळी उसळलेला लाखो जनसमुदाय आणि 140 एकरावर सभेचं नियोजन करण्यात आलेलं होतं. 100 एकरात पार्किंग होती आणि 40 एकरात ही सभा झाली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओलं झालेलं होतं, परंतु अशा ओल्या मैदानावरही लाखो मराठा समाज बांधवांनी शुक्रवारी सकाळपासूनच सभा होईपर्यंत हजेरी लावलेली होती. जरांगे पाटील यांचं जालना शहरात स्वागत झाल्यानंतर 20,000 दुचाकींसह युवकांनी रॅली काढली होती. यावेळेत मनोज जरांगे पाटील यांचं सर्वधर्मीयांच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलेलं आहे.